नमस्कार, मी विष्णुपुरे. तर आपण आहोत नवी मुंबई पावणे MIDCमध्ये. हा सविता केमिकल रोड आहे. तर गेले कित्येक दिवसापासून आम्ही या चंबरचा पाठपुरावा करतो आहे. आता पाठीमागे इलाइट हॉटेल आहे. त्या इलाइट हॉटेलच्या बाजूला 2 चंबर होते. त्या चंबरवर 7 ते 8 गाड्यांचा अपघात झाला होता. एक ट्रक होता, एक टाटा समो होती, काही रिक्षा होत्या आणि एक टाटा समो होती, त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली होती. तर त्या नशीब ती गाडी पलटी झाली नाही. तर आता हा पण ट्रक बघू शकता. या ट्रकचे चालक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण घटनाक्रम जाणून घेऊया, कारण तो चंबरमध्ये फसलेला आहे. त्यांना पावसामुळे अंदाज न आल्यामुळे हा अपघात झालेला आहे. तर सुदैवानं इथं कुठली जीवितहानी नाही झाली, पण हे मोठा अपघात होता राहिला, कारण इथे हजारोच्या संख्येने या फुटपाथवरून नागरिक ये जा करतात. आपले रिक्षाचालक आहेत. इथं कंपन्यांनी कस्टमरला सोडण्यासाठी आज साईडला गाड्या घेऊन आपल्या कस्टमरला सोडतात. सुदैवाने इथं कुठली रिक्षा नव्हती किंवा कुठला नागरिक नव्हता. तर आपल्यासोबत ते ट्रक ड्रायव्हर आहेत, त्यांच्या जाणून घेऊ. साहेब, अपघात कधी झाला आणि कुठं चालला होता? मी पुण्याला चाललेलो आहे. आणि जाता जाता थोडं साईडला थांबलो होतो. म्हणजे माझ्या मागं आमची अजून एक गाडी आहे, ते येत राहते, म्हणून मी त्यांची वाट बघत थांबलो होतो. पण तेवढ्यात मला काही कळलं नाही, पाण्याचा अंदाज आला नाही. साईडला पाणी साचलेलं होतं. मी थोडं साईडला गाडी घ्यायचं हे केलं, पण माझी गाडी अचानक खाली आदळली. मला काही कळून आलं नाही. सुदैवानं कुठले व्यक्ती नव्हता, नागरिक नव्हतं, पण इथं मोठा अपघात झाला असता. मोठा अपघात इथं काही असतं तर दुसरं होऊ शकला असता. पुढं रिक्षा असो किंवा काही 2 व्हीलर असो तर झाला असतं. पण आता हे रोड पण सध्या साईडला खाली आहे, एकदम अर्धा फूट खाली आहे. पण इथं आता तुमच्याकडून काही अपघात झाला असता, तुमची तर चुकी नव्हती याच्यामध्ये. तुम्ही साईडला कुठल्या तुमच्या मित्राची वाट बघत होतात. पण आज चंबरमुळे अपघात झाला. बाय चान्स तुम्ही कोण्या गाडीला टोकलं किंवा कुठल्या माणसाला इजा पोचली असती, तर जिम्मेदार कोणाला ठरवलं असतं? पब्लिकने आणि पोलीस प्रशासनाने? ड्रायव्हरला. मलाच ठरवलं असतं स्वतः. पण तुमची चुकी नसताना पण हे तुमच्यावर असे आरोप येतात. कुठलाही ड्रायव्हर असू द्या, पण त्यांच्यावरच आरोप येतात. पण या शासन प्रशासनाला काय सांगाल? आता चंबरमुळे अपघात झाला, ते शासन प्रशासनाला काय सांगाल तुम्ही? काय नाही, हे रस्त्याचं काम व्यवस्थित झालं तर हे अशा अडचणी येऊ शकत नाही. आणि चेंबर रस्त्यातच टाकल्यामुळं हे असं होऊ शकतं. तर होतं आहे, त्यामुळं काय आता सांगू शकत नाही. आता अचानक अंदाज नसल्यामुळं तिथं पाणी असल्यामुळं काही कळून आलं नाही तो तिथं चेंबर होता की काय, त्यामुळे हे अपघात झाले. तर बघू शकता की आम्ही याचा कित्येक दिवसापासून पाठपुरावा करत होतो. आता रात्रीचे 10-10:30 वाजलेले आहेत. कारण हे मुलं बाळं सोडून आता मुंबई ते पुन्हा प्रवास करत होते. मुलं बाळं सोडून ना खाण्याचा ठिकाणा, ना झोपण्याचा ठिकाणा, ना आंघोळीचा ठिकाणा. आपला परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे ट्रक ड्रायव्हर हजारो किलोमीटर दूर प्रवास करतात. पण त्यांना अशा समस्येला सामोरे जावं लागतं. सुदैवानं कुठलीही जीवितहानी आता कोणालाही धक्का लागलेला नाही. पण बायचान्स कोणाला जर धक्का लागला असता तर पब्लिकही दोष देतो तो ड्रायव्हरला, आणि पोलीस प्रशासन पण ड्रायव्हरला दोष देतो की तुझीच चुकी आहे म्हणून. तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे, महानगरपालिकेला विनंती आहे, आणि MIDCमध्ये जे अधिकारी बसलेले आहेत, कारण आम्ही जिथं चंबर तुटलेला दिसतो तिथं त्यांचा व्हिडिओ आणि फोटो पाठवतो. पण असे अपघात जर झाले तर त्याला जबाबदार कोण? तर हे ड्रायव्हर इथं मोठ्या संख्येने बघू शकता, इथे किती मोठ्या प्रमाणात गाड्या ये जा करत असतात. तर माझी एकच विनंती आहे की उद्याच्या उद्या हा चंबरची पाहणी करून याला तात्काळ दुरुस्ती करावी. आणि हा तुम्हाला रोड दाखवतोय मी. आता हे रोड अर्धा फूट आहे. आता असाच खोदून ठेवला ना, याच्यावर भरणी केली ना, परत हे केलं, याच्यावर रोड टाकला आहे. कारण याच्यावर जर पाणी साचलं, बायचान्स रिक्षावाल्याने जर इकडे कट मारला तर रिक्षा सरळ पलटी होणार आणि इथं जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. कृपया करून हा रोडची पण लेवल करून याला दुरुस्ती करावी, जेणेकरून इथं कुठलाही अपघात होणार नाही. याची दक्षता महानगरपालिका आणि शासन प्रशासनाने घ्यावी, ही विनंती. धन्यवाद.